अचलपूर तालुक्यातील सापण धरण प्रकल्प हा शहानूर मध्यम प्रकल्पांतर्गत येतो आहे। मृग नक्षत्राची सुरुवात झाल्यापासून या धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। सध्या हे धरण 27.90 दशलक्ष घनमीटर पाण्याने भरले आहे, तर याची एकूण क्षमता 38.90 दशलक्ष घनमीटर इतकी आहे। सातपुडा पर्वतरांगांमधून येणारे पाणी या धरणात साठवले जात आहे, ज्यामुळे परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जात आहे। धरणाच्या सुरक्षिततेसाठी 24 तास सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत, जे धरणावर सतत लक्ष ठेवून आहेत। या धरणाला एकूण 4 स्वयंचलित दरवाजे आहेत। कार्यकारी अभियंता राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्याच्या शेवटपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे। ही परिसरातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। अचलपूर तालुक्यात येणाऱ्या सापण तलाव प्रकल्पाचा जलसाठा हे 27.90 दलघनमीटर झालेला आहे। एकूणच शहानूर मध्यम प्रकल्पामध्ये येणारा हा तलाव, ज्यामुळे संपूर्ण क्षेत्रामध्ये सिंचनाच्या कामी येते। शेतकऱ्यांसाठी संजीवनी म्हणून हा प्रकल्प मागील 20 वर्षा अगोदर सुरू झाला होता, परंतु आता ही या प्रकल्पाची स्थिती अशी आहे की हत्ती निकल गया बत्ती रह गई। या सापन नदीवर असलेल्या या प्रकल्पावर जे धरण बांधण्यात आले, याला एकूण 5 गेट आहेत आणि हा धरण यामध्ये एकूण क्षमता ही 38.60 दलघनमीटर आहे। शहानूर मध्यम प्रकल्पाचे अधिकारी राऊत यांनी माहिती देताना सांगितलं की जून महिन्याच्या एंडपर्यंत हे धरण संपूर्ण भरणार। विशेष म्हणजे या धरणाचा संपूर्ण जो पाणी आहे तो सिंचनाच्या कामासाठी येते। यासाठी इथे नहरसुद्धा निर्माण करण्यात आली आहे। नहरच्या माध्यमातून हे पाणी शेतीच्या भागात पोहोचते, ग्रामीण क्षेत्रात पोहोचतेच, म्हणजेच अचलपूर तालुक्यातील आणि विशेष म्हणजे मेळघाट क्षेत्रामधील शेतकऱ्यांसाठी सुद्धा हे कामाला पडते। येथे इतका चांगला प्रकल्प असल्यानंतर सुद्धा येथे मत्स्य व्यवसाय होत नाही। आदिवासी बांधवांसाठी इथे मत्स्य व्यवसाय करण्यासाठी मत्स्य शेती करण्यासाठी सुद्धा खूप चांगली इथे व्यवस्था आहे, परंतु काही प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे सुद्धा हे थांबलेलं आहे। आणि विशेष म्हणजे पर्यटकांसाठी इथे बोटिंग करण्याचं सुद्धा एक चांगलं इथे चित्र बघायला मिळत आहे। एक खूप चांगलं सौंदर्य या ठिकाणी आहे आणि मेळघाटचं हे सौंदर्य बघण्यासाठी पर्यटक दूरवरून येऊ शकतात, बोटिंगचा आनंद घेऊ शकतात। म्हणून येथे बोटिंगसुद्धा चालू करावी ही सुद्धा मागणी होत आहे, परंतु ग्रामपंचायत स्थानिक तेही सुद्धा त्यांचासुद्धा प्रतिसाद नाही, अशी माहितीसुद्धा आम्हाला शहानूर प्रकल्पाच्या एक अधिकाऱ्याकडून मिळाली आहे। आणि मान्सून सत्र सुरू झाल्यानंतर येणाऱ्या 30 तारखेपर्यंत याचा जलसाठा भरणार या प्रकारचा एक चित्र आता दिसत आहे। कारण मान्सून जे आहे त्याची सुरुवात आता मोठ्या ताकदीने झाली आहे। दररोज आता पाऊस पाणी पडल्यामुळे मेळघाट क्षेत्रामध्ये सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं हे धरण, सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या धरणामध्ये सातपुड्याचं संपूर्ण पाणी, मेळघाटाच्या सर्व पहाडांचं पाणी याच्यामध्ये येते आणि जलसाठा होते। मी कॅमेरा पर्सन धीरजसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज।